अ, आपल्याला माहित आहे की सध्या सर्जिकल इमारतीच्या प्रस्तावाची मान्यता घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याबाबतचा 836 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण महाराष्ट्र शासनाकडे दाखल केलेला आहे. त्याच्यावर हाय पॉवर कमिटीची बैठक होऊन त्याला मान्यता मिळण्यासाठी आपण आमच्या खात्याचे माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण माननीय आदरणीय श्री हसनजी मुश्रीफ साहेब, आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव आदरणीय दिनेश वाघमारे साहेब, आमचे आयुक्त आदरणीय राजीव निवतकर साहेब, आमचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर अजय चंदनवाले साहेब, तसेच सर्व यंत्रणा यासाठी पाठपुरावा करत आहे आणि लवकरच याला उच्च अधिकार समितीची मान्यता मिळून हा प्रस्ताव मार्गी लागेल आणि हे जे सर्जिकल इमारतीचं काम लवकर सुरू व्हावं या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. यामध्ये आपल्याला माहित आहे की 12 मजली इमारत चा प्रस्ताव असून 3 मजले अतिरिक्त त्यासाठी आम्ही राखीव ठेवलेले आहेत. या इमारतीमध्ये अपघात विभाग, रेडिओलॉजी विभाग, त्यामध्ये सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी, एक्सरे सगळ्या सुविधा असतील. सेंट्रल लॅब असेल, बाहेर रुग्ण विभागही त्याच ठिकाणी असेल. त्या ठिकाणी नातेवाईकांना आणि एक स्वतंत्र मजला तिथं त्यासाठी असेल, ज्यामध्ये त्यांचं उपहारगृह असेल. डॉक्टरांसाठी एक पूर्ण मजला असेल, त्यामध्ये निवासी डॉक्टरांसाठी एक स्वतंत्र उपहारगृह असेल. डॉक्टरांसाठी, स्टाफसाठी, नर्सिंग स्टाफसाठी, कर्मचाऱ्यांसाठी एक उपहारगृह असेल आणि बाकी प्रसूती विभाग, त्यानंतर सर्जरी विभाग, ऑर्थोपेडिक्स, बार्डो विभाग, NICU आणि एका मजल्यावर स्वतंत्र ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स असेल. असं हे 12 मजल्याचं प्रस्ताव केलेला आहे. तर लवकरात लवकर ही मान्यता मिळाली की हे काम सुरू होऊन पुढच्या 3 वर्षामध्ये ते करून पूर्ण करण्याचं आमचं टार्गेट आहे. त्यासाठी शासन जी एजन्सी नेमेल त्या एजन्सी मार्फत ते काम होईल. त्याचप्रमाणे आपल्याला हे माहिती आहे की आम्ही या ठिकाणी चिठ्ठीमुक्त घाटी केलेली आहे. त्याचं कौतुकही या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. तसेच आपल्याला माहित आहे की आमच्या घाटी रुग्णालयाच्या जिथं आपण प्रवेश करतो एंट्रीद्वार आहे, तर ते थोडंसं व्यवस्थित नसल्यामुळं त्याला मागेच प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे, परंतु समोर असलेले काही अतिक्रमण त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे ते करता येत नव्हतं. आता ती महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय श्री श्रीकांत साहेब आणि त्यांच्या टीमनं ते काढलेले आहेत. तर आता त्या ठिकाणी एक चांगलं अद्ययावत प्रवेशद्वार आमचा असेल, जे समोरच्या बाजूला त्या ठिकाणी एक छोटस गार्डन असेल, आतल्या बाजूला एक 6 सिक्युरिटी एका शिफ्ट मध्ये राहतील अशा दृष्टीनं टाइम ऑफिस असेल आणि एक गेट हे रात्री सुरू असेल, एक गेट बंद असेल आणि त्या ठिकाणी सर्व CCTV चांगलं डिजिटल नाव असलेलं ते प्रवेशद्वार असेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपल्याला हेही माहित आहे की घाटी रुग्णालयाला बेगमपुऱ्याकडून एक रस्ता आहे येणारा. तर आता नुकतंच आमचं पोलीस ऑडिट आम्ही करून घेतलंय. त्या पोलीस ऑडिट मध्ये आम्हाला सांगण्यात आलंय की या संस्थेला एकच प्रवेशद्वार असावं. तर त्या दृष्टीनं त्यांनी अहवाल दिलेला आहे की हे बंद करण्यात यावं, तर त्या दृष्टीनं आम्ही ते बंद करणार आहोत. आपल्याला हे माहित आहे की मागं काही महिला डॉक्टरांसोबत, कर्मचाऱ्यांसोबत काही गुन्हे घडलेत आणि ते गुन्हेगार जे आहेत मागच्या दरवाजानं पळून गेले होते. त्यामुळं हे करणं अपेक्षित आहे आणि ते आम्ही करणार आहोत. बाकी सुरक्षा व्यवस्था चोख असावी, पार्किंग चांगली असावी, या दृष्टीनं सुरक्षा यंत्रणेचा आम्ही नेहमी आढावा घेतो. काही मध्यंतरी तक्रारी आल्या की त्यांनी पत्रकारांशी अरेरावी केली, काही लोकांशी केली. आज या ठिकाणी आम्ही सुरक्षा समितीची बैठक 12:30 वाजता ठेवलेली आहे. या बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्था तर चोख असावी, त्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही की ज्यामध्ये कुठलेही गुन्हे घडतील, डॉक्टरांना, कर्मचाऱ्यांना मारहाण होईल. परंतु रुग्णांशीही त्यांनी चांगलं बोललं पाहिजे, नातेवाईकांशी चांगलं बोललं पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारचा अवमान झाला नाही पाहिजे. कोणताही रुग्ण किंवा त्याचा नातेवाईक या ठिकाणी रुग्णांना बरं करण्यासाठी येतो, तर त्यामुळे त्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. काल सुद्धा मी महाडच्या डॉक्टरांना, आमच्या सर्व कॉलेज काउन्सिलच्या सदस्यांनाही सांगितलंय की आपण आता मोफत औषधे देत आहोत, आपण स्वच्छता करत आहोत
आणि घाटीच्या नावामध्ये जर आपल्याला काही आमूलाग्र बदल करायचा असेल तर रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक असतील, यांच्याशी सौजन्याने बोललं पाहिजे. त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर राऊंड झाल्यानंतर प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंट, प्रत्येक युनिटचा इन्चार्ज यांनी 15 मिनिट ते अर्धा तास त्या सर्व नातेवाईकांना बोलून त्यांचं समाधान केलं पाहिजे, त्यांना रुग्णाची माहिती दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या दृष्टीनं मी असेल, माझं संपूर्ण प्रशासन, आमचे संपूर्ण वरिष्ठ डॉक्टर, कनिष्ठ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वर्ग 3-4 कर्मचारी, तंत्रज्ञ, हे सर्व मिळून एक चांगलं घाटी रुग्णालय करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे. तर तुम्ही येण्यापूर्वी घाटीची जी स्वच्छता होती अंतर्गत ती आता एकदम स्वच्छ दिसते, त्याविषयी काय सांगाल? नाही, हे आमच्या संपूर्ण जी टीम आहे स्वच्छतेमध्ये काम करणारी, त्यामध्ये आमचे वैद्यकीय अधीक्षक असतील, वैद्यकीय उपाधीक्षक आहेत, आरएमओ आहेत, आमचे सर्व स्वच्छता निरीक्षक, जमादार आणि सर्व वर्ग 4 कर्मचारी, नर्सिंग स्टाफ त्यांच्याकडून करून घेतात. या सर्वांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. वारंवार मी सुद्धा भेटी देतो. विविध कक्ष असतील, अपघात विभाग आहे, बाह्यरुग्ण विभाग आहे, मेडिसिन डिपार्टमेंट, तर ह्या सर्वांचं एक टीम वर्क म्हणून काम सुरू असल्यामुळे मला असं वाटतं या स्वच्छतेमध्ये सुधारणा आम्ही करत आहोत, परंतु आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकडे लक्ष देण्याची गरज आहे, ते स्वच्छ करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी ड्रेनेजचे चेंबरचे काही काम आहेत तेही करण्याची गरज आहे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला मी पत्र दिलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम सुद्धा उत्तम सहकार्य आम्हाला करत आहे. निश्चितच यासाठी निधी थोडा कमी होता. आम्हाला काही निधीची आम्ही पुरवणी मागणी करणार आहोत आणि त्याचा खर्च त्या पुरवणी मागणीतून भागून हा निधी आम्ही या बांधकाम विभागाला देणार आहोत. आणि हे जे एजन्सी आहेत, विविध टेंडर घेणाऱ्या काम करणाऱ्या एजन्सी आहेत, त्यांचं वेतन कुठेही थांबणार नाही या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी आम्हाला अभ्यागत समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब असतील, आदरणीय श्री सतीशजी चव्हाण साहेब असतील आणि सर्वच सदस्यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आपल्याला हेही माहित आहे की कालच ह्या समितीमध्ये बदल करण्यात आलेला असून सन्माननीय दोन्ही आमदार महोदय त्या समितीमध्ये पुन्हा आहेत, परंतु त्यामध्ये काही सदस्यांमध्ये बदल केलेला आहे. भविष्यात त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. तर घाटीमधील प्रमाणित जे काही वैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांनी शासकीय सेवा देत असताना सुद्धा त्यांनी स्वतंत्र खाजगी डॉक्टर प्रॅक्टिस करतायत बाहेर, त्याविषयी आपण काय सांगाल? नाही, असं ज्या डॉक्टरांना यापूर्वी एक शासनाचा निर्णय निघाला होता की त्यांना 5 वाजल्यानंतर कार्यालयीन वेळ हे संपल्यानंतर प्रॅक्टिसची परवानगी दिली होती आणि त्यामध्ये नंतर तो निर्णय मागे घेतला शासनानं आणि ती परवानगी बंद केली. परंतु त्यातील काही डॉक्टर हे कोर्टामध्ये गेलेत आणि कोर्टामधून न्यायालयामधून त्यांना त्याच्यावर स्थगिती मिळालेली आहे आणि त्यानुसार ते करत असतील असं मला वाटतं. तरी त्याची आपल्या सांगण्याची खात्री करूत. आणि जर कोणी असं कार्यालयीन वेळेत परवानगी नसताना करत असेल किंवा ज्याला परवानगी नाही तरीही ते करत असेल तर अशा तक्रारी प्राप्त जर झाल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांच्या संस्थेतून इतर बदली करण्याबाबत सुद्धा प्रस्ताव पाठवण्यात येईल असं मी आपल्याला निक्षून सांगतो.